नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत. आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी आपले खूप खूप स्वागत करतो. आज ऐकूया एक भावस्पर्शी कथा, ज्या कथेचे लेखक आहेत श्रीयुत सचिन देशपांडे सर आणि कथेचे नाव आहे स्पर्श. कथेचा सार जर सांगायचा झाला तर आपल्या लेखीची पाठवणी केल्यानंतर बापाच्या हृदयामध्ये दाटलेले जे भाव आहेत त्या भावांचं वर्णन लेखकांनी आपल्या कथेमध्ये केलेलं आहे. आणि या कथेमध्ये एक ट्विस्ट आहे, जी कथा ऐकताना कथेच्या अखेरीस तुम्हाला लक्षात येणार आहे. खूप छान अशी कथा आहे. कथेचा आनंद घेऊयात. एक छोटीशी आठवण करेल, चॅनलवर प्रथम आला असाल किंवा आत्तापर्यंत कथाकथनाचा आनंद घेत असाल परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपला बहुमूल्य प्रतिसाद कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. ऐकूयात आजची कथा स्पर्श. लेखक सचिन देशपांडे, आवाज सिद्धांत. लेकीची पाठवणी करून घरी आली होती ती दोघं, कपिल आणि कावेरी. दोघीही एकटी पडली होती. आता आजच लग्न लागून सासरी गेली होती त्यांची एकुलती एक मुलगी परी. परीच्या घरात पडलेल्या पहिल्या पाऊलापासूनचा तिच्या आज घराबाहेर कायमच्या पडलेल्या पावलाचा प्रवास बघितला होता त्या आता प्रचंड रिकाम्या वाटणाऱ्या घराने. कावेरी हॉलमध्ये सोफ्यावर बसली, मान मागे करून, डोळे मिटून. तिला आवाज आला हुंदक्यांपासून तत्परतेने हमसून रडण्यापर्यंत पोहोचलेल्या कपिलच्या आवाजाचा. कावेरी पळतच परीच्या बेडरूमकडे गेली, आवाजाचा मागोवा घेत घेत. कपिल परीच्या बेडवर बसून घडी घातलेला एक हात डोळ्यांवर ठेवून ओक्साबोक्शी रडत होता. कावेरी भरल्या डोळ्यांनी कपिलच्या बाजूला जाऊन त्याच्या शेजारी बसली, त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तरी मी तुला सांगत होते की काही अडलं नाहीये, सांगायचंय म्हणून, कावेरी बोलली. क्षणार्धात भूतकाळात जवळजवळ 25 वर्ष मागे गेली ती. एका वियोगात बुडालेली हळव्या मनांची जोडी. 10-15 दिवसांच्या परीला कपिल हातात धरून छातीशी अलगद कवटाळून रात्र रात्र फेऱ्या मारत असे. सिझेरियनमुळं प्रचंड थकलेल्या कावेरीला आराम मिळावा म्हणून. रडणारी परी क्षणार्धात थांबत असे जेव्हा कपिल गाणं सुरू करे. मेरे घरे आई एक नन्ही परी. बेदम आवडलं होतं हे गाणं त्या 15 दिवसांच्या लुसलुशीत लाल भेंडोळ्याला. आणि त्यामुळेच परी हे नाव ठेवावं असं वाटलं होतं कपिल आणि कावेरी दोघांनाही. ते कपिलमधला प आणि कावेरीमधली री हे उगीचच आपलं कोणी विचारलं म्हणून सांगायला. तर अशी ही परी खरंच शब्दशः परी होती तिच्या बाबांची. टोकाचे लाड करायचा कपिल, टोकाचे हट्ट पुरवायचा. परी आणि कपिल ह्या दोघांनी मिळून घातलेल्या धुडगुसाला कावेरी परीकथा म्हणायची. अन अधूनमधून बाप लेकीला जमिनीवरही आणायची. 15 दिवसांची बाबांच्या छातीला चिकटलेली परी 15 वर्षांची होईपर्यंतच बाबाला बुलेटवर मागे बसवून गाव फिरू लागली होती. कावेरी नको नको म्हणत असतानाही लेह लड्डाख करून आली होती बापलेक बुलेटवरून. हाईट करून आईची हवा टाईट करण्यात पटाईत झाली होती परी तिच्या बाबांच्या कंपनीत. ते एकाच दिवशी आवडलेल्या पिक्चरचे लागोपाठ 3 शोज बघणं असो, बेट लावून गिरगाव चौपाटीवरची 8-10 प्लेट पाणीपुरी उडवणं असो, पायी चालत शिर्डीला जाणं असो, भर पावसात कुठल्या कुठल्या कडांवर आणि गडांवर ट्रेकला जाणं असो, असे एक ना अनेक आईची छाती दडपून टाकणारे उद्योग करण्यात आघाडीवर असे परी तिच्या बाबांच्या जोडीने. मोठी झाली आहेस घोडे आता, निदान 4 जणात तरी उठसूट चिकटू नकोस बाबाच्या अंगाला. काय म्हणतील लोक, कावेरी आपल्या परीने परीला सांगायचा प्रयत्न करी. पण ऐकते ती परी कसली. बुलशिट, वी आर फ्रेंड्स, हू केअर्स अबाउट अदर्स, असं म्हणत गप्प करत असे ती तिच्या आईला.
कपिल, अरे तू तरी समजाव तिला. इतका बिनधास्तपणा शोभत नाही मुलीच्या जातीला. हताश कावेरी कपिलकडं मोर्चा वळवत म्हणे, कोण मुलगी? कुठे मुलगी? मला तर बुवा मुलगा आहे. हो की नाही पठ्ठे बापूराव? कपिल परीकडे बघत बोले. आणि दोघांनी हसत एकमेकांना दिलेल्या टाळ्यांचा आणि कावेरीने जोरात कपाळावर मारलेल्या हाताचा एकत्रच आवाज घुमे मग खोल्यांमधून. असे हे सगळे अतरंगी उद्योग करत परी चांगली शिकली, CA झाली, एका मल्टीनॅशनल बँकेत कामाला लागली आणि एके दिवशी आली घरी सांगत की तिचं लग्न ठरवलंय तिने. कावेरीच्या पायाखालची जमीन सरकली. कपिललाही आयुष्यात पहिल्यांदा परीची मुलगी म्हणून चिंता वाटली, पण त्याचा त्याच्या लेकीवर आणि तिच्या चॉईसवर विश्वास होता नक्कीच. ऑफिशियली एकमेकांच्या घरच्यांना भेटण्याचा दिवस ठरला आणि कपिलने कावेरीला सांगितलं की नाव इट्स टाईम टू से ट्रूथ टू आवर डॉटर. तिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तरी निदान वस्तुस्थिती माहिती असायला हवी. कावेरीची विशेष सहमती नसतानाही कपिलने परीला बोलावलं. परी आली. ती नेहमीप्रमाणे सरळ जाऊन कपिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला रेलूनच बसली. कपिल घसा खाकरून बोलू लागला, परी बेटा, तू आता 25 वर्षांची होशील. लग्न करून लवकरच सासरी जाशील. पण त्याआधी एक गोष्ट तुला कळणं, रादर ती तुला आपण होऊन सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. तुझी आई 7 महिन्यांची प्रेग्नंट होती जेव्हा तिच्याशी मी लग्न केलं. कावेरी माझ्या मावस भावाची बायको. दोघांचा छान संसार चालू होता. कावेरीला दिवस गेले होते आणि तशातच तिच्या नवऱ्याचा म्हणजेच तुझ्या बाबांचा रोड ॲक्सिडेंट झाला. ऑन दी स्पॉट गेल्या होत्या 2 गोष्टी 2 शरीरातून, तुझ्या बाबाचा जीव आणि तुझ्या आईचा आत्मा. अचेतन झाली होती कावेरी, जणू काही एखादा पुतळाच. डॉक्टरांनी सांगितलं की ह्या वेळीस मोकळी झाल्या नाहीत तर त्यांच्यावर आणि पर्यायाने त्यांच्या पोटात वाढणाऱ्या गर्भावरही अतिशय वाईट परिणाम होतील. मी UKहून काही दिवसांकरताच आलो होतो इथे, पण परत मागं परतणं झालंच नाही माझं. तुझ्या आईशी लग्न केलं मी एकट्याने, पूर्णपणे सारासार विचार करत, कोणाच्याही दबावाला बळी न पडता. आमच्या पहिल्या रात्री मग कावेरी रडली, अगदी धाय मोकलून रडली. अँड आय डिडंट स्टॉप हर. नॉर्मल केलं होतं कावेरीला त्या तिच्या रात्रभर रडण्यानं. हळूहळू रुळत गेली ती तिच्या नव्या संसारात, आमच्या संसारात. कावेरी जेव्हा पूर्ण बरी झाली, म्हणजे आमच्या लग्नानंतर 4 महिन्यांनी, तेव्हा पहिल्यांदा मिठीत घेतलं होतं मी तुझ्या आईला. बायको आधी मुलीला मिठीत घेणारा पहिलाच पुरुष असेन मी जगातला. पण मग नंतर आम्ही एकमेकांच्या संमतीनेच ठरवलं की आपलं दोघांचं मूल होऊ द्यायचं नाही म्हणून. आता फक्त प्रेम करायचं आपल्या परीवर. प्रेमात कोणीही वाटेकरी आणायचा नाही. अँड वी स्टूड स्ट्रॉंग ऑन आवर डिसिजन. एवढं बोलून कपिल थांबला होता आणि अचानक त्याला जाणवलं की परी आता त्याच्यापासून बऱ्यापैकी लांब झालेली, दूर बसलेली, हमसून रडत. कपिलने तिच्या डोक्यावर हात ठेवू पाहिलेला, पण त्याआधीच परी रडत रडतच तिच्या खोलीत पळाली होती. त्या दिवसानंतर मात्र आमूलाग्र बदल झाला होता परीमध्ये. अचानकच प्रगल्भ जाणवू लागली होती ती. बाबांच्या पावलातून घुटमळणारी ती आणि आता ती आईच्या पाठीपाठी दिसू लागली होती. कपिलच्या अंगाशी जाणं तर दूरच, त्याच्या वाऱ्यालाही उभं राहणं टाळू लागली होती ती. जणू एका क्षणात तो माणूस आणि ते त्याचं घर परकं झालं होतं तिच्यासाठी. तो माणूस ज्याने त्याचं आयुष्य वेचलं होतं तिच्यासाठी, ते घर ज्याने हरवलेलं
हक्काचं छत दिलं होतं तिला. नंतरचे काही महिने मग कधी एकदा जाते ह्या घरातून अशा पद्धतीने तुटकच राहिली होती परी त्या छताखाली. कपिल भूतकाळातून भानावर येत रडतच कावेरीला बोलला, आज निरोप घेतानाही मला फक्त लांबून नमस्कार केला आणि पुढे सरकली ती. कारण वस्तुस्थिती कळल्यावर मीही एक परका पुरुषच झालो होतो तिच्यासाठी. फक्त एक पुरुष. मी केलेलं सगळं कवडीमोल झालं होतं क्षणार्धात. कावेरी रडत कपिलला सावरत त्याच्या पाठीवरून हात फिरवत सगळं ऐकत होती. आमची नाही तर माझी मुलगी इतकी स्वार्थी निघावी असा विचार करत. कपिल पुढे बोलला, आता फक्त एकच कर म्हणावं परीला. जेव्हा मी जाईल कायमचा तेव्हा तरी येऊन बिलग मला एक बाप समजून. ते निष्पान शरीर कुठल्या बाहेरच्या पुरुषाचं नसून बापाचं आहे असं समज. निदान एक आपुलकीचा स्पर्श कर म्हणावं तुझ्या बापाला, ज्याने त्याची स्वतःची नसलेली लेक 15 दिवसांची असल्यापासून 25 वर्षांची होईपर्यंत होणाऱ्या तिच्या प्रत्येक स्पर्शातून निखळ पितृत्वच शोधलं. इतकं बोलून कपिल जागेवरून उठला. शेरवाणीचं वरचं बटन सोडलं होतं त्याने. खूपच उकडत होतं त्याला. मी कपडे बदलून आलोच, तूही घे आवरून, दमली असशील, हे कावेरीला बोलून तो वळाला. आणि समोर बघतो तर दारात परी उभी, हात जोडून घळघळा रडत. अर्ध्या रस्त्यावरूनच गाडी वळवायला लावली हिने. मी म्हटलं उद्या जाऊया, पण छे, ऐकते ती परी कसली. तिच्या ह्याच मॅडच्यापणावरच मी भाळलो होतो. मग काय म्हटलं, भोगा आता. परीचा नवरा अनिश हसत हसत बोलला. कपिलने ते चक्रावून कावेरीकडे पाहिलं. मी जरा टेकलेच होते की ही दोघं आली मागोमाग. तुला बोलावणारच होते की तुझ्या रडण्याचा आवाज आला आतून. परीने तोंडावर बोट ठेवून मला ती आल्याचं तुला कळू देऊ नको असं खुणावलं होतं. कावेरीने एकदाच सांगून हुश्य केलं. परी धावतच गेली कपिलकडे आणि कडकडून मिठी मारली त्याला. कपिलच्या शेरवाणीचा खांदा चिंब झाला. त्या परीच्या केसातून कपिलच्या डोळ्यातून सांडलेले मोती विखुरले. मी तुझ्यासारखी असामान्य नाही रे बाबा. मी सत्य पचवून घ्यायला माझा वेळ घेतला, पण तू का नाही आलास पुढे मला जाब विचारत. तू का नाहीस फोडलंस मुस्काट तुझ्या लेकीचं. परी हमसून बोलत होती. कपिल काहीच बोलला नाही, फक्त हसला. बऱ्याच दिवसांनी अगदी मोकळेपणानं परी पुरतीच सीमित असलेली मिठी सैल करत त्याने त्याचे 2 हात उघडले. अनिशकडे बघत धावतच आला मग अनिशही परीच्या बाबाच्या त्याच्या बाबांच्या मिठीत विसावला, एक अस्सल पित्याचा स्पर्श अनुभवण्यासाठी. समाप्त. लेखक सचिन देशपांडे. कथा स्पर्श. नक्कीच एन्जॉय केली असेल मित्रांनो तुम्ही ही कथा. खूप भावस्पर्शी कथा होती. सचिन देशपांडे सरांच्या आणखी कथा यूट्यूबवर उपलब्ध आहेत, त्यांचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आणि आजच्या पुरतं इथेच थांबूया.